नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आज आपण पाहूया। आपल्याला सर्वांना हे माहीत आहे की गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत। यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात गूळ असतोच। रात्री जेवल्यानंतर गूळ खावा असे म्हटले जाते, कारण ते पचनासाठी फायदेशीर असते। गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, जे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते। हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते। गुळाच्या तापमानवाढीच्या प्रभावामुळे सर्दी, खोकला आणि कफापासून आराम मिळतो। गुळाचा उकड करून प्यायल्याने घशाचा आराम मिळण्यास मदत होते। आपल्या घरातील आल्याबरोबर गूळ गरम करून कोमट पाणी पिल्यास घसादुखी आणि जळजळीपासून आराम मिळतो। यामुळे आवाजही चांगला येतो। सांधेदुखीची समस्या असल्यास आल्यासोबत गूळ खाल्ल्यास फायदेशीर ठरते। आल्यासोबत रोज गुळाचा एक तुकडा खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो। त्वचेच्या आरोग्यासाठी गूळ फायदेशीर आहे। रक्तातील हानिकारक घटक काढून टाकण्याचे काम गूळ करतो। तसेच त्वचा स्वच्छ करण्यासाठीही त्याची मदत होते। यामुळे रक्त परिसंचरणही सुधारते। रोज थोडासा गूळ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्वचेवरही चमक येते। शरीरात लोहाची कमतरता असल्यास गूळ हा एक बेस्ट आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतो। गूळ हा लोहाचा चांगला स्रोत असून ॲनिमियाच्या रुग्णांसाठी तो फायदेशीर आहे। शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गूळ उपयुक्त आहे। गुळामध्ये अँटी-ॲलर्जिक घटक असतात। यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन फायदेशीर ठरते। श्वसनास संबंधित आजारांसाठी 5 ग्रॅम गूळ समप्रमाणात मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो। एखाद्याचा आवाज कर्कश असेल तर अशा वेळी शिजवलेल्या भातात गूळ मिसळून खाल्ल्याने
कर्कशपणा दूर होण्याची शक्यता असते. तसेच तुमचा आवाजही खुलू शकतो. कान दुखत असेल तर गूळ फायदेशीर आहे. तुपात गूळ मिसळून खाल्ल्याने कानदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्याची शक्यता असते. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.